आता विद्राव्य खताचा नवीन प्रकार आलाय. ही विद्राव्य खत 19 आणा आम्ही 10 लिटरला 100 मिली टाका आणि फवारून टाका किंवा ठिबक म्हणून सोडा. आता ही विद्राव्य खताचा शोध या इस्रायलनं लावला. इस्रायलच्या शास्त्रज्ञाने एखाद्या पिकाला खतांची गरज काय आहे हे पीक उगवण्यापासून पीक कापण्यापर्यंत सर्व आठवड्याचं दिवसवार बारीक सारीक अभ्यास करून त्याचे एक कोष्टक निर्माण केलं की बाबा त्याला उगवून इतके दिवस झाले किंवा पेरून इतके दिवस झाले तर ह्या अवस्थेत त्याला पिकाची काय गरज आहे हे त्यांचं कोष्टक तयार आहे सगळी. आणि त्या दृष्टीने ती कोष्टक त्यांनी ज्या संगणकाला पुरवलेली आहे आणि तो संगणक नेमका त्या कोष्टकाच्या बरोबर काम करतो. आमच्या इथं 1.5 असतो. 5-5 किलो टाका, 2-2 किलो टाका, 4-4 किलो टाका. म्हणजे आम्ही तसं टाकतो. काही वेळेला मग पिकाची उपासमारी होऊ शकते. काही वेळेला बहुतेक उपासमार न होता गरजेपेक्षा जास्त फायदा द्यायला जातो. आता म्हणून पिकाचं संतुलित पोषण व्हायचं असेल तर तुमची पारंपरिक पद्धती आपल्यासाठी सगळ्यात चांगली आहे. विद्राव्य खताचा वापर करायचा नाही. पण आता विद्राव्य खत आहे त्याचा उपयोग केव्हा करायचा? तुमची जमीन पाणथळ झाली, मुळातून त्याचं शोषण थांबलेलं आहे आणि पीक त्या आयसीयू मध्ये गेले. पाऊस पडतोय तात्पुरतं त्याला उत्तेजित करण्यासाठी तुम्ही पानातनं देऊ शकाल आणि त्याला जिवंत देऊ शकाल, काही प्रमाणात वाढवू शकाल. कायमस्वरूपी त्याला त्या सलाईन पद्धतीचं अन्नमोषण करायचं म्हणलं तर ते चुकीचं आहे. वापर करा पण संपूर्णपणे. आता काय झालंय की ठिबकमधनं पाणी दिलं जातं बऱ्याच ठिकाणी. त्यावेळेला त्या पिकाला वरनं टाकता येत नाही, पाणी द्यायचं देता येत नाही. मजूर मिळत नाही असेल, मजूर मिळत नाही. मजूर मिळत नाही. ठिबक पण आपलं 2 किलो सोडा, 4 किलो सोडा, अर्धा म्हणजे सोडलं जातं. त्यातून काय परिणाम होतो ते सांगतो आपल्याला. की पिकाला गरज असली तरी खावं लागतं आणि नसली तरी खावं लागतं, कारण सगळंच उपलब्ध अवस्थेत असतं. आणि मग गरजेपेक्षा जास्त झालं तर पानातल्या नत्राचं प्रमाण जास्त झाल्यामुळं पानाला कोळकी जास्त येते. आपल्या हातानं आपण कीड रोगाला आमंत्रण करतो आणि मग औषध फवारणी करतो. काही वेळा औषध फवारणी करून तरी नियंत्रण रोग होत नाही, नुकसान होतं. परंतु मग दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही रासायनिक खत टाकलं तर ते पानामध्ये दिसायला वेळ लावते. आणि ते पहिलं स्थिरीकरण, मग गरजेप्रमाणे उपलब्धीकरण, मग ते मुळातनं शोषून पानापर्यंत येऊन त्याचा रंग येतोपर्यंत दिवसात. विद्राव्य खताचा फवारा आज मारला की लगेच त्याचा दुसऱ्या दिवशी परिणाम होते. त्या पिकाला शेतकऱ्याला आकर्षण निर्माण होते. हे खत पर्याय आहे. हे खत वापरलं की लगेच पीक काळं कुठवते. मग तो वारंवार त्याचं फवारणी करायला लागतो. ह्याच्या पाठीमागे नेमकं शास्त्र काय आहे, इथं कुठं काय काळजी घेता पाहिजे, थोडासा सविस्तर अभ्यास प्रत्येक गोष्टीचा करणं गरजेचं आहे. अनेक मुलांच्या शंका. तुम्ही ऊस क्षेत्रामधल्या आता तुमचा त्यातला अनुभव सांगा. निघतो माझा भाई तुम्ही आरामशीर याचे टप्पे काय असले पाहिजे. पाणीच त्याला कधी वाकसा होऊ देणं किंवा न होऊ देणं, आणि त्याच्यानंतर खत जे आपण देतो तर हे 12 महिन्यापर्यंत खत द्यायचं का 8 महिन्यापर्यंत खत द्यायचं, आणि त्याचं अंतर किती असलं पाहिजे. पुन्हा पाण्याचं पाणी चांगलं का नळ्याने सोडल्यानं पाणी चांगलं का ठिबकचं पाणी चांगलं. बर, कित्येक प्रश्न आहे. पहिलं पाणी केव्हा द्यावं हा एक नियम इथं सांगण्यासारखा नाही. तुमचं रान कसं आहे, हवेचं तापमान किती आहे, बाष्पीभवनाचा वेग किती आहे, वारा किती आहे, वारघट काय आहे, अनेक गोष्टी आहेत. पीक कुठल्या अवस्थेत आहे. ऊसासारखं झाकलेलं पीक असलं तर पावसाळा असलं तर पाणी द्यायला लागत नाही. उन्हाळा असला पूर्ण झाकलेला असलं तर त्याला पाणी थोडंसं लावलं तरी चालतंय. पूर्ण रान उघडा आहे आणि उन्हाळा आहे त्याला लवकर पाणी द्यावं लागेल.
पाण्याची उपलब्धता किती आहे, सोडण्याची यंत्रणा तुमची काय आहे. तर मनुष्य मिळत नाही म्हणून प्रत्येक पाठाला मी चाव्या लावल्या. आता तुम्ही म्हणणार माझ्या दृष्टीने हे सोयीस्कर आहे. ती कट्टे बदलायला माझ्याकडे माणूस नाही. मी अगदी चाव्या बदलतो ना पाणी कमी लागते जास्त लागते पेक्षा मला सोयीस्कर जाते हा तिथे भाग वेगळा आहे. पाठ पाणी द्यावं का नाही हे बघणं फार प्रचंड पाण्याची बचत होतीये हा एक भ्रमच आहे. निश्चितपणे ठिबकनं आपण कमी पाण्यामध्ये पीक जगवू शकतो. ठिबकच्या तंत्रामध्ये मला असं म्हणायचंय की माझ्याकडे पाणी कमी आहे असं पीक आहे आणि याचा मुळाचा पसारा असा आहे, 4 कोपऱ्यात किंवा 2 कोपऱ्यात मी थेंब सोडले, एवढा भाग इथे भिजला. पीक मारणार नाही, पीक जिवंत राहील. पण तुम्हाला उत्तम उत्पादन जर पाहिजे असेल तर जास्तीत जास्त मुळाच्या जेवढ्याला तुम्ही ओलीत करू शकाल तेवढं चांगलं. मर्यादित जितकं ओलीत करू शकाल तेवढं मर्यादित उत्पादन मिळणार. अशा काही गोष्टी आहेत. आता त्याचा नियम असा आहे की 25% भागालाच आपण पाणी दिलं तर पीक मरणार नाही, पीक जिवंत राहते, हिरवं राहते, गार राहते. तर तिची सशक्त वाढ तेवढ्याच होईल का नाही सांगता येईल. 100% पाणी दिलं तर सगळ्यात जास्त चांगलं. पाठ पाण्यांना देण्यामध्ये सगळ्यात जास्त चांगलं आहे असं आम्ही म्हणतो ऊसासारख्या पिकाला. आता फळबागेसारखं पीक आहे त्याला ठिबक चांगलंच आहे. फक्त ठिबक देताना हे काही ठिबकवाले बटन दाबून जायचं, 4-5 तासांनी परत बंद करायचं. शेवटी किती कार्यक्षमतेनं वापरायचं याचाही अभ्यास करायला लागेल. 2 पाण्याच्या पाळामध्ये अंतर किती ठेवायचं हा ऋतुमानानुसार, पिकाच्या वाढीच्या हंगामानुसार आणि जमिनीच्या प्रतीनुसार ठरायची. ह्याला काही एक नियम आपण इथं कोणीच ठरवू शकणार नाही. आणखी एक माझ्या नाव विस्कटून द्यायचं का पेरून द्यायचं. माझं ठिबक आहे, मला ते द्रव्यच द्यावं लागते. ठिबक म्हणणं नाही तर पांढरं पोटॅश आणि युरिया फक्त द्यायचं किंवा मग किंवा फॉस्फरिक ऍसिड द्यावं लागते किंवा त्याला रात्रभर मी काय म्हणतो आपल्या पद्धतीमध्ये रोज उठून ते किंवा एक दिवस आसमी देण्यापेक्षा ठिबक जरी असलं तरी तिथं पाठ पाण्याची सोय ठेवा. 2 महिन्यानंतर 1.5 महिन्यानंतर फेकून खत द्या आणि एक पाठ पाणी द्या. ती पाठ पाणी उपलब्धता वगैरे विचार करून त्यावेळेला ते खत टाकायचं आणि एक पाठ पाणी देऊन टाकायचं. एक पाठ पाणी देऊन त्या वाहत्या पाण्यामध्ये खत विरघळून जमिनीच्या खाली गेलं की ते पेरून द्यायसारखंच होते. मग आपण ठिबक चालू ठेवायचं. पण पुढच्या हप्त्याला एक पाणी पाठ पाणी कमी माणसामध्ये आणि कमी खर्चामध्ये हे आपल्याला करता येते. परंतु विद्राव्य खताचा वापर कमीत कमी करावा, त्याचं संतुलित पोषण व्हावं यासाठी अशा पद्धतीने चालू शकतो. तर याच्या प्रश्नाला उत्तर आहे नवीन जो बोलबाका झाला AI टेक्नॉलॉजीचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनी जे आता याचा जो प्रश्न पडला ना केव्हा करावा नेमकं काय, त्या AI मधून त्याचं उत्तर मिळेल. काय तो बिघाडा मी काय म्हणतो एआयचा शोध कुठे लागला, बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्याच्यावर बरंच काम झालं. ते ऑक्सफोर्ड आणि ते बरेच लोकांनी ते मोठ्या मोठ्या लोकांनी त्यासाठी सहाय्य केलं. एआयचा त्यांचा ऊस बघितला म्हणजे अक्षरशः डोळे करण्यासारखा ऊस आहे. पण तुम्ही एआय नेमकं काय काम करतंय, ते सेन्सर लावलेले असतात. ते सेन्सर तुम्हाला सांगतात की जमिनीमध्ये पाण्याची इतकी टक्केवारी आहे, इतकी खाली आहे, आता तुम्ही पाणी देणं भाग आहे. त्या सेन्सरला सांगितलेलं असतंय की बाबा ही पाण्याची टक्केवारी आली तर पाणी पाजा म्हणून सांग, तेवढं तो बिल
कुठलीही हायगाई न करता भरपूर सांगतो. रासायनिक खताबाबत सेन्सर आहे ते सांगतात की तुमच्या जमिनीमध्ये नत्राची टक्केवारी कमी झाली आहे, नत्र टाका. पण मी ज्यांना विचारतो, टाकलेलं नत्र तुम्ही पिकापर्यंत कसं जास्तीत जास्त पोहोचेल याच्या संबंधी काय तो सांगतो का? इतकं टाका म्हणून सांगतो ते बरोबर आहे, पण चांगलं टाकलेलं पोहोचलं पाहिजे. पोहोचलं पाहिजे किंवा ते गरजे इतकं त्या पिकाला मिळालं पाहिजे. उगीच गरजेपेक्षा जास्त मिळून उपयोग नाही. असं पद्धतीने एआय सुद्धा काम करत नाही. आपण एआय आणि थोडस आपला एआय करायचं आणि त्याचं संतुलन काम करायचं. आता तुम्ही जो एक हे सांगितला ना, मुळीचा सगळा विस्तार जो आहे तिथे सगळं हे पोहोचायला पाहिजे एका बाजूला. आता अलीकडे याच्यासोबत ठिबक सोबत ते हे आले स्प्रे, ते थोडे जास्त याच्यावर जातात. ते जास्त विस्तार पडते. हा, तसा थोडा तो आपण विचार करायला किंवा त्याच्या काय वापरता येईल हे मी- वापरावा का आपण. हे मी थोडं बोलतो याच्या पाठीमाग मला थोडेसे अनुभव आले म्हणून मी सांगतो की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर झाल्याशिवाय कुठली भानगड होत नाही. त्याच्यासाठी पहिलं सेंद्रिय कर्ब भरपूर मिळवला पाहिजे. तुम्ही आता ऊस शेतीतला प्रश्न विचारला, जागेला फोकटात मिळणारा पदार्थ कुजणारा कुठला, तर अगोदर पहिला आपलं लक्ष पाल्याकडे घ्यायचं. पार्सेंट जागेला कसं कुजवायचं याच्यावर आम्ही 15 वर्ष प्रयोग केले. अनेक प्रयोगानंतर शेवटचा प्रयोग उपयुक्त असा झाला की एक आड एक सरी पाचट ठेवा, पाचटा सरीला पाणी देऊ नका आणि एक आड एक सरी रिकामी पाणी पाजा. 50% जमिनीला पाणी दिलं जाईल, कमीत कमी पाण्यामध्ये भागेल आणि ते पाचटी जागेला कुजेल, त्याचंही खत होईल. सगळी कल्पना आम्हाला उत्तम प्रकारे मान्य झाली. आणि अरे एवढं बचत होतंय, ते पाचट आपोआप जागेला पुजतंय, त्याचं खत होतंय, पोखरात खत मिळतंय, पाचट फेकून टाकत होते इतके दिवस आम्ही. कालांतराने काय झालं की ते पाचट एक आड एक सरी करणे हे खोडवं तुटल्यानंतर दुसऱ्या वर्षी ते खोडवं ज्यावेळेला तुटतंय त्यावेळेस तिसऱ्या वर्षी आम्हाला भाग करायचं होतं. आता एक आड एक सरी करून चालत नाही, ते भाग उचलून आम्ही लावणीच्या एक आड एक सरी टाकत होते. ते भारी बांधायचे आणि लावणीची भरणी करायची आणि त्यात सरीत 12 एकाड एक सरीत पाणी टाकून पाला टाकायचा आणि लावणीला एकाड एक सरीत पाणी द्यायचं. लावणीला ह्या सरीत पाला बाहेरून आणून टाकून ह्या सरीत पाणी, खोडव्याला ह्या सरीत पाला आणि ह्या सरीत पाणी. आम्हाला वाटायचं की एक आड एक सरीत एकदा ह्या वर्षी ह्याच पाला कुजला आणि दुसऱ्या वर्षी ह्याच पाला कुजला, सगळ्या जमीन सुपीक झाली आणि उत्पादन आपली जमीन एकदम सटीक होणार, चांगलं होणार. पिकाचं उत्पादन काय समाधानकारक यायला तयार नाही. परंतु पालामाला कुजतोय ना, असू दे, पाला कुजतोय, जमिनीला खत मिळतंय, ठीक आहे, उत्पादन 2% कमी आहे. पुढं असं झालं की ते एखादे पाला करायला आणि ते भारे उचलून त्याला लावणीत नेऊन टाकायला माणसंच कोण मिळायला तयार नाही. आता काय करायचं? मग कंटाळून आम्ही सांगायला लागलो की आता हे पाल्याचं व्यवस्थापन पास झालं, पालं पेटवून टाका. पण दरम्यानच्या काळात काय झालं होतं, आम्ही ऊसाची जमिनी खालचे अवशेष कुजवायला लागलो होतो आणि पाला कुजवून उत्पादनात 1 टन वाढ मिळत नव्हती आणि ऊसाची जमिनीखालचे अवशेष कुजवल्यानंतर मात्र एकाच वर्षात 50% वाढ मिळाली. मग आता ज्या वेळेला मोपेडवरून फिरत होतो त्याच्यापेक्षा मोटरसायकल मिळाल्यावर जास्त आनंद झाला. आता मोपेडकडे कशाला बघायची, ती जाऊन स्क्रॅप करून टाका, पाला पेटून टाका, असं आम्ही सांगायला. आलेल्या परिस्थितीला कंटाळून, पण त्याचा परिणाम पुढे काय झाला, जोपर्यंत एक आड एक सरीत पाणी आम्ही देत होतो तोपर्यंत विद्यापीठाची शिफारस इतकी आहे, इतकी पोती संपूर्ण, इतकी पोती युरिया खताचा पहिला हप्ता, दुसरा हप्ता. अरे पण ते त्या सरीत पाणी मिळणार पाण्याच्या, मग एका सरीत तो महिलांना दुप्पट पडला. पाणी पाजलं तर ते खोडवं वाढायच्या ऐवजी असायलाच लागलं. दुप्पट हप्ता एका वेळेला पडणं चांगलं नाही हे आम्हाला लक्षातच आलं नाही. काही कारणानंतर ते लक्षात आलं, मग आम्ही असं करायला लागलो
की अरे एका जागी दुप्पट हप्ता पडतोय त्याच्यामुळे हे पीक होरपळतंय, मग त्याचे बारके बारके हप्ते करूया. मग ते बारके बारके हप्ते करून शिफारसीप्रमाणे खतच मिळेना, पुढे 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 जायला लागलं. परंतु ज्या वेळेला शेवटी कंटाळून पाला पेटवायला लागलो आणि प्रत्येक सरीला पाणी, प्रत्येक सरीला खत, शिफारसीप्रमाणे बरोबर सगळीकडे खत पडायला लागलं, सगळीकडे पाणी पाजायला लागलं. पाला व्यवस्थापनातून ऊसाच्या उत्पादनात वाढ होत नव्हती. थोडव्याच्या की पाला पेटून टाकल्यानंतर प्रत्येक शरीराला पाणी, प्रत्येक शरीराला खत, एकदम खोडव्याचंही उत्पादन चांगलंच एकदम वाढलं. असं मग लक्षात आलं की आता आपण प्रत्येक शरीराला खत आणि प्रत्येक शरीराला पाणी देतोय, वेळच्या वेळी खताचे हप्ते पूर्ण होत आहेत. आणि मग पॉवर टिलरनं भरणी करायला लागल्यानंतर एक आडेक पाणी दिलं तर 10 फूट अंतर राहायला लागलं, 5 फुटाची सरी. 10 फुटावर पाणी पाजलं तर एक बाजूच्या 50% मुळ्या कोरड्या राहायच्या आणि एक बाजूच्या 50% मुळ्या पाणी प्यायच्या. आता सगळ्यात 100% मुळ्या पाणी प्यायला लागलं, उत्पादन चांगलं वाढलं. मग त्यातून आम्ही आता असं सांगतोय की हे पाला व्यवस्थापन करूच नका, पालाला पेटून टाका आणि प्रत्येक शरीराला पाणी, प्रत्येक शरीराला. मग ह्याच्यातून ठिबक मधनं काय करायचं, मग थोड्या सऱ्याला पाणी आपण का द्यायचं, सगळ्या सऱ्यांना पाणी द्यायला पाहिजे. ठिबक जरी करत असला तुम्ही तरी महिन्याभरातनं किंवा शक्य असेल त्यावेळेला 2-3 आठवड्यातून एखादं पाणी द्यावं मध्ये. माझं ठिबक आहे म्हणून काही नाही, आपल्याला आज सवड आहे आपण एखादं पाणी द्यावं. करण्यापेक्षा वेश असं एवढंच म्हणायचं, बाकी काही नाही. ह्याच्या संबंधी एकच नियमानं काही चालू होत नाही, त्या त्या ठिकाणी नेम बदलायचं. आणि कोण बोला